पत्रकार संघाच्या वतीनं अत्यंत प्रसन्न अशा सकाळी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. खरं तर गेल्या 9 तारखेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आणि त्यानंतर जवळजवळ आता काही 3 आठवडे होऊन गेलेले आहेत आणि तुम्ही सर्व नवनियुक्त सदस्य आणि सासवड शहरातील जे पत्रकार आहेत त्यांचा कुठेतरी थोडीशी ओळख व्हावी, परिचय व्हावा आणि साधारण आपण आता या पुढच्या पूर्ण 5 वर्षात आपले संबंध असे कामाच्या निमित्ताने, उपक्रमाच्या निमित्ताने, कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहे. म्हणून थोडंसं एक सत्कारवादा कौतुक सोहळा आपण या ठिकाणी शहर पत्रकार संघाच्या वतीने आम्ही केलेला आहे. बरेचसे आता नवनियुक्त सदस्य खरं तर आम्हालाही परिचित नाही किंवा आम्ही त्यांना परिचित नाही. ज्या दिवशी खरं तर निकाल जाहीर झाला त्यावेळेस सगळ्यांची तोंड बोलायला एवढी बाकी होती की ती खरं आता तीच माणसं आता आहेत का नाही ह्याची पण मला थोडीशी अशी शंका येते. डॉक्टर सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही ओळख पर्यटक व्हावी आणि समुदायाचं वातावरण कायम आपल्या सगळ्यांचं बरोबरीने राहावं. आमच्या शहर पत्रकार संघाची कायम भूमिका आधी अशी असते की सभागृहाच्या आत आली की सगळी राजकीय जोडे सर्वांनीच बाजूला ठेवून समाजाच्या जडणघडणीमध्ये समाजाच्या विकासासाठी सगळ्यांनी एकजुटीने काम करायचं आहे असाच निर्धार खरं तर तुम्ही सगळी मंडळी व्यक्त करूनच या ठिकाणी आज उपस्थित आहात आणि तुमच्या सर्वांचंच मी या ठिकाणी पत्रकार संघ सासवड शहर सहर्ष स्वागत करत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की बरेच आमच्या आता मेंबर म्हणतात की आपल्या तिकडे शिवडीचे तिथे पत्रकार भवन होते तर ते काय आहे तर खरं ते मुद्दा मी क्लिअर करतो की ग्रामीण पत्रकार संघ देखील आमचा एक आपला कार्यरत आहे आणि आम्ही जे आता हे म्हणतो आहे की आम्ही सगळी सासवड शहर पत्रकार गेली 2006 पासून शहर पत्रकार संघ हा कार्यरत आहे. सासवड हे जे हेडक्वार्टर आहे त्या सासवड ते हेडवरच्या ज्या पेपरच्या बातम्या असतात त्या सगळ्या बातम्या पाठवणारी खरं तर ही मंडळी आहेत. ते सुद्धा आमचेच भाऊबंद आहेत. परंतु काही लोक जेजुरीत करतात, काही लोक गराड्यावर करतात, काही नीरेत करतात, काही माळशिरसमध्ये करतात. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की सासवड शहर पत्रकार संघ हा गेली 20-25 वर्षे या ठिकाणी कार्यरत आहे. बऱ्याचशा तुमच्या मंडळींना खरं तर माहीत असेल आणि खरं तर केवळ बातमीदारी हा आमचा उद्देश आहेच इतर करायलाच पाहिजे पण त्या व्यतिरिक्त इतर सामाजिक कार्यक्रम देखील आम्ही खूप करत असतो. तर आमच्या प्रास्ताविकामध्ये आमची संभाजी महामंडळ त्याबद्दल आपल्याला माहिती दिली. सर्वप्रथम मी आल्या सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमाची आमची खरं तर प्रथा अशी की नुकतेच आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा आपल्याकडे निघून गेले त्यांच्यापैकी आणि सगळेच जे कुणी आपले नातेवाईक असतील, जवळचे मित्र असतील, काही राजकीय व्यक्ती असतील ती सगळे आज कुठेतरी आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांच्याप्रती सुरुवातीला आता आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली त्यांना अर्पण करून मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद. एकदा मी शहर पत्रकार संघाच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज तर खरं संत गाडगेबाबा जयंती आहे आणि स्वच्छतेचा संदेश बालोडातून असून कीर्तनातून असून त्यांनी संपूर्ण जगाला किंवा संपूर्ण भारताला, महाराष्ट्राला दिला. त्यांचं सुद्धा स्मरण त्या निमित्ताने करतो. आत्ता चांगला दिवस आहे, सोमवार आहे आणि संत गाडगेबाबा जयंती आहे. त्याचं औचित्य साजरे खरं तर आपला हा सन्मान सोहळा होतोय त्याबद्दलही मी खरं आपल्या सर्वांचंच विशेष अभिनंदन करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात मी खरं तर आमच्या आधी सर्व मेंबर आल्यावर आम्ही आपण ओळख करून दिला बाकी झाल्यानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ संभाजी महामंडळ याला विनंती करतो की पत्रकार संघ करत असलेले उपक्रम किंवा एकूणच आपल्या कार्यक्रमाच्या बद्दलची प्रस्तावना असं त्यातून व्यक्त करायचं. नमस्कार. सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने नुकत्याच निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सर्व सदस्य जे निवडून आहेत त्या सर्वांच्या छोटेखाली सत्कार सोहळ्याचा आज आयोजन केले आहे. सासवड शहर पत्रकार संघाच्या विनंतीला मानून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. यानिमित्त सर्वप्रथम मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आपले जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय हरिभाऊजी गोळे साहेब असतील, त्याचबरोबर आपले आजीराव इंगळे असतील, आमचे
पंचायत समितीचे ज्यांचा भावी सभापती म्हणून ज्यांचा सर्वच नामोल्ले करतात असे अमितरावचे झेंडे आपले सर्वांच्या परिचय असलेले श्री माऊली यादव, त्याचबरोबर आमच्या साहिताई शिंदे आणि दुसरे एक सदस्य आहेत या ठिकाणी अर्चनाताई कट्टे, या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर माणिकराववर जास्त त्याच्यामुळे ते आमचा मागाशी विषय झाला तर आम्ही थोडं प्रेमाने माणिकच म्हणत होतो, तर माणिकराव म्हणलं पाहिजे. त्याने असे आपले सर्वांचे अत्यंत स्नेहाचे संबंध असलेले माणिकरावजी निंबाळकर, खरं तर त्यांचे अगदी आमदार साहेबांचे सुएक साहेबपासून ग्रामपंचायत ते पंचायत समिती सदस्य मोठा त्यांचा प्रवास आहे. त्यांनाही मी पुढील कार्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा देतो. खरं तर सासवड शहर पत्रकार संघ एक कार्यक्रम आयोजन करतात त्या सर्वांना माहिती. पाठीमागं सुद्धा काही दिवसापूर्वी राज्यातल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्याच्यामध्ये सासवड नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर अशाच पद्धतीचा आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये अध्यक्ष, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकांचा पण आम्ही एक सत्कार केला होता. आणि या निमित्ताने एक आम्ही जे समाजामध्ये कार्यरत असतो वर्षभर, यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आदरणीय रुपाली वहिनी झेंडे साहेब आणि ताईंचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. मला या ठिकाणी आवर्जून सांगायला खूप आनंद वाटतो. कोणी साहेब, सासवड शहर पत्रकार संघ म्हणजे आम्हाला एक वेगळी परंपरा आहे. खरं तर पत्रकार हा प्रसार माध्यमाचं काम करतो. आता तुम्ही सर्व सदस्य निवडून आलेले आहेत, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, तुम्ही जे उपक्रम राबवत असता, आम्ही फक्त माध्यम आहोत. त्या माध्यमातून आम्ही ते जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. परंतु जनतेपर्यंत पोहोचवतानाच तुमच्या आणि आमच्यामध्ये सुसंवादही असायला हवा. तो सुसंवाद ठेवायच्या निमित्तानं हा एक कार्यक्रम आयोजित केला. आम्ही जवळजवळ आमचे सर्व सदस्य याच्यामध्ये सुधीर भाऊ असतील, ताकोले साहेब, गणेश साहेब, सर्व सदस्य येतात. आम्ही जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून चांगल्या उपक्रमांना आम्ही प्रसिद्धी देण्याचं काम करतोय. जसं आमचा दिवाळी पाठचा कार्यक्रम असेल, त्यामध्ये दरवर्षी आम्हाला दिवाळी सुरू झाली व्हायच्या अगोदर 2-2 महिने अगोदर लोक विचारतात की तुमचा दिवाळी पाठचा कार्यक्रम असेल. एक चांगल्या पद्धतीचा आम्हाला सासवडकर असेल तर तालुक्यातील लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे, प्रोत्साहन दिलं आहे. आमचा तिळगुळाचा कार्यक्रम असेल, मकर संक्रांती निमित्त, त्याचबरोबर महिला दिनाला सुद्धा आम्ही महिलांना पुरस्कार देऊन त्यांना एक मोटिवेट करत असतो. अशा पद्धतीने आम्ही उपक्रम राबवत असतो आणि आमचे उपक्रम सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक आमचा तो दृष्टिकोन असतो. आणि तुमचं आमचं जे कम्युनिकेशन आहे हे सुद्धा एक ठेवण्याचा एक आमचा प्रयत्न असतो. या निमित्ताने मला असं एक सांगावंसं वाटतं. खरं तर बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण बोलण्यासाठी अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यांनाही बोलायचं आहे. मला या ठिकाणी सर्वांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि जास्त न बोलता मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद संभाजी. त्यांनी काही पत्रकार संघाचे उपक्रम सांगितले, त्यात खूप आहे. आता इफ्तार पार्टी पवित्र असा रमजान सुरू झालेला आहे, 4-5 दिवस झाले. दरवर्षी आम्ही इथल्या आपल्या मस्जिदमध्ये पत्रकार संघ आणि समस्त सासवडमधले मुस्लिम बांधव यांची इफ्तार पार्टीचे देखील आमचं आयोजन असतं. 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. गेली 10 वर्ष आम्ही तालुक्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 5 महिलांचा एक सन्मान वेगळ्या पद्धतीने पोलिटिशनला, सासवड पोलिटिशन आणि पत्रकार यांच्या वतीने करत असतो. यावर्षी देखील तो कार्यक्रम आपला 9 मार्चला आहे. 8 मार्चला रविवार आहे, रंगपंचमी आहे, म्हणून खरं तर आपण तो 9 मार्चला ठेवलेला आहे. तर ह्यावेळी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील 5 महिलांचा सन्मान या दिवशी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करणार आहोत. त्यामध्ये आपलं खरं तर सासवड ते एस टी स्टँड ज्या स्वच्छ करतात त्या पवार मॅडम, त्यांचा एक सत्कार आहे आरोग्य कर्मचारी म्हणून. त्याचप्रमाणे आमच्या उदाच्या वाडीच्या अगवणी म्हणून मॅडम आहे की त्यांनी खरं तर शेती, नवरा बायको शेती करतात, तर शेतीत कष्ट करून आपल्या मुलीला आणि मुलाला देखील पोलीस खात्यामध्ये जॉब लावून दिला, एक वेगळी त्यांना दिशा दिली. त्या मातेचा एक आपण एक सन्मान करणार आहोत. त्याचप्रमाणे सुवर्णा भोले म्हणून पुरंदर हायस्कूलला संगीत शिक्षक म्हणून काम करत गेले अनेक वर्ष.
आणि संगीताला वाहून घेतलेलं खरं तरी आहे आपल्या संदीप भोलेंच्या भगिनी त्यांचाही सन्मान आपण यावेळेस करणार आहोत. मुद्दाम हे का सांगतो खरं तर की वेगवेगळे क्षेत्र आपण पत्रकार त्या क्षेत्रामध्ये हे करत असतात त्यांच्यासाठी. नंतर सासवड पोलीस स्टेशनला गेले काही वर्ष काही महिने 2-3 म्हणजे 5-6 महिन्यावर अधिक काळ महिला पोलीस चालक आहे. म्हणजे कुठे काय गडबड झाली गोंधळ झाली तरी PI ला घेऊन जाणारा जो चालक आहे ती महिला आहे. पुंडे म्हणून नाही. तर खरं ते वेगळं काम इथं जॉब आहे ती पोलीस खात्यात आहे सगळं आहे. परंतु रात्री अपरात्री आता परवा वाघापूरला काहीतरी गोळीबाराची घटना झाली 11:30ला नाईट जाऊन चालू होता. खरं तर चालक म्हणून ती महिला होती त्या तिथं तातडीने झालं किंवा काय त्याबद्दलची ती तत्परता दाखवणं तर त्या महिलेचा एक आपण सन्मान करत आहोत. आणि अशा 5 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला आपण या ठिकाणी येत्या 9 तारखेला सन्मान करत आहोत. करता आपणही वेळात वेळ काढून संध्याकाळी 6 वाजता घेऊन कार्यक्रम येतो डोळेचा. मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी आपल्या विशेष सभापती असताना त्यांच्या हस्ते आपण एक कार्यक्रम त्याची तिथे ठेवलेला होता. तर सांगण्याचा उद्देश असे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांनाही सन्मान करण्याचं काम आम्ही करत असतो. केवळ राजकीय बातम्या राजकीय कुरघोड्या चढाओढी याच्यापेक्षा शहर पत्रकार संघ हा विधायक आणि सामाजिक ह्याला जास्त प्राधान्य देत असतो. त्यामुळे तुमच्या सर्व 4 जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा 8 सदस्य असतील त्यांना आमची थोडीशी कळकळीची विनंती असेल की तुमच्या परिसरामध्ये तुमच्या भागामध्ये ओव्हरऑल तुमच्या आपल्या तालुक्यासाठी तुमच्याकडून जे जे काय काय चांगलं घडेल ते आमच्यापर्यंत पोहोचण्याचा थोडासा तुमच्याकडून प्रयत्न व्हावा. कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं डोळे साहेब की जिल्हा परिषदमध्ये एखाद्या तालुक्याच्या संदर्भातला विषय असेल किंवा काय असेल तो ते तिथे होतो फक्त आपल्या इथं तालुक्यात तो होतोय की नाही किंवा इम्प्लिमेंट झालाय का नाही किंवा त्याची काही अंमलबजावणी झाली की नाही किंवा तो निर्णय घोषणा झाली की नाही हे सुद्धा कधी कधी काय कळत नाही. तर तुम्हा 4 जिल्हा परिषद सदस्यांना देखील आमची अशी विनंती राहील की जिथं जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेस तुम्ही तिथं चौघे एकत्र होऊन तालुक्याचं प्रतिनिधित्व करता त्यावेळेस तिथं जे आपल्या तालुक्याच्या संदर्भात जे काय घडेल ते भले काय एखादा अन्यायकारक सुद्धा असू शकते की एखादा निधी तुम्हाला मिळाला नाही एखाद्या तुम्हाला कुठेतरी डावले तेव्हा एखादी सकारात्मक सुद्धा बाब असू शकते की एखादा चांगला निर्णय या तालुक्यासाठी जिल्हा परिषदेने घेतलेला आहे. तर त्याची सुद्धा थोडीशी खातरजमा करून किंवा सगळी माहिती करून ती सुद्धा आमच्या सगळ्या प्रसारमाध्यमांच्याकडून देण्याचं काम तुमच्या मार्फत व्हावं. आता खरं तर तुम्ही म्हणता हे पत्रकारांचं काम आहे परंतु बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात किंवा बऱ्याच वेळा असं असतं की खरं तर तिथपर्यंत आम्ही लोक काही कम्युनिकेट होऊ शकत नाही. परंतु तुम्ही तिथे स्वतः हजर असतात जातील तुम्हाला ते निर्णय माहीत असतात ते GR माहीत असतात शिवक तिथले जे काय मुख्याधिकारी त्यांनी काय इम्प्लिमेंट केले ते सगळं कळत असतं. आता आम्ही मॅडमला इथं सांगितलं तुम्ही मॅडम तिथं पंचायत समितीच्या मीटिंग झाल्यानंतर काय ध्येय धोरण असते म्हणजे आधी घरकुल आवास योजना असेल किंवा रोजगार हमीचे असेल किंवा आणखी पाणी पुरवठ्याच्या स्कीम असतील त्या छोटे मोठे काय जे काय उपक्रम असतील आणि ज्यात सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काय इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांचा रोल त्यात काय आहे त्याची माहिती सुद्धा आम्हाला त्यांनी देण्यात यावी त्यांनी तसं कबूल केली. मला सांगायचं असेल इथून पुढं तुम्ही आणि आम्ही पत्रकार आणि आता हे प्रशासन तर तिघांचा असं एकत्रित संघ म्हणून ही दिशा चांगल्या पद्धतीने व्हावी. पहिल्यांदा सुरुवातीला मी सांगितलं की राजकीय नाही तर कोण भाजपचा आलाय कोण राष्ट्रवादीचा आहे शिवसेनेचं कोणी नाही. 2 सर आणि बापू एवढं आम्ही म्हणतो एक संजय सर एक दुर्गाडे सर आणि शिवतारे बापू. मला सांगण्याचा उद्देश असा की ते राजकीय ठीक आहे प्रत्येकाच्या राजकीय भूमिका वेगवेगळी असू शकते आणि ते असायलाच पाहिजे. परंतु जेव्हा सभागृहात येईल किंवा जेव्हा पत्रकारांच्या सांगितलं आपण सगळी तेव्हा कुठेतरी मी माझा मतदारसंघ किंवा माझा प्रभाग माझा तालुका हीच भावना जास्त तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. खास खरं सत्कार करता करता काय म्हणतो आपण थोडा सत्काराचा भार तुम्हाला देण्याचं खरं तर आमचं हे काम आहे आणि ते आपल्याकडून होईल अशी मी म्हणून हे करतो. मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या परिचय करून देतो आधी सगळ्या पत्रकार मंडळींचा. जीवनकळ दैनिक सकाळचं काम करतात सासवडमधून. त्यानंतर गणेश मुळी दैनिक लोकमत त्याचं काम करतात. जगदीश शिंदे प्रेस फोटोग्राफर त्याचप्रमाणे संदीप जगताप प्रेस फोटोग्राफर त्याचप्रमाणे राजेंद्र बर्गे राष्ट्रसंचार दैनिक भास्कर हिंदी पेपर आहे. त्यानंतर बाळासाहेब कुलकर्णी लोक टाइम्स सुधीर गुरव महाराष्ट्र टाइम्स सुनील वडणे कैवारी मराठा विजयराव कोलतेचा जो पूर्वी पेपर होता त्याचं ते थोडंसे काम संकलनाचं करतात. त्यानंतर संभाजी महामुनी नवराष्ट्र आणि मी हेमंत आकोले दैनिक सामना आणि शहर पत्रकार संघाचा अध्यक्ष. आमचा 15 लोकांचा साधारण संघ आहे सासवड शहर पत्रकार संघ. आणि ठीक आहे महिन्यातून आमची एक मीटिंग असते. आमचं स्वतःचं कलेक्शन आहे तर थोडंसं आमच्या स्वतःच्या स्वनिधीतून जागा घेण्याचा आमचा प्रस्ताव आहे त्याला तुमची खरं सगळ्यांची मदत लागणार आहे. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की ऑफिस आहे आपलं आमचं कार्यालय पण आहे तिथे आम्ही दर महिन्याला आमच्या मिटिंगही होतात. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि
खरं तर सुरू करूया पण आपण मुख्य सत्काराला आपण त्याने सुरू करूया ना. चालतंय. कारण काल असं थोडंसं कळालं की मुंबईला काही मंडळींना संध्याकाळी अजितदादांच्या संदर्भात शोकसभा आहे आणि खरं तर काही मंडळी माहीत नाही मला, पण 5 वाजता तिथे त्यांना कॉल केलेला आहे आपल्या काही सदस्यांना. तर तो थोडासा धागा पकडून म्हणून आपण जरा वेळेतच कार्यक्रम सुरू करूया. आणखी एक सांगायचा मुद्दा असा होता की वेळ आणि थोडंसं आपलं गणित अजून जुळत नाही. सांगायचं पत्रकारांनी स्पष्ट मला हरकत नाही, परंतु सभासदांनी आणि बरं का डोळे साहेब सगळ्यांनी थोडंसं वेळेचं सगळ्यांनी आपल्यावर थोडंसं बंधनं घालून घ्यावी. अशा कामं म्हणजे उशिरा होत्या थोडंसं, पण उपस्थिती मात्र वेळेत व्हायला पाहिजे हे मुद्दाम. कारण आता परवाही मला वाटते म्हणजे तुमचाच विषय नाही, प्रशासनाचा सुद्धा दुर्भाग आहे. परवा पंचायत समितीने तुमचा मला वाटतं सत्कार ठेवला होता वेळेचा, त्याची पण वेळ काहीतरी 11ची होती, तो 12:30 सुरू झाला. तर सांगण्याचा उद्देश असं की आपण थोडंसं पंक्चर राहिलं पाहिजे आणि खरं तर तो तुमचा आदेश जनता घेणार असते. म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन तुमचं 10 वाजता तुमचं 12 वाजता आलं तर तिथं जे लोक असतात त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन तुमच्यावरचा थोडासा नकळत बदलण्याचा विषय असतो. आणि म्हणून थोडंसं आहे, सगळ्यांना गडबड आहे, काय ना काहीतरी काम. आता ह्या दुर्गाडी मॅडमचे मला फोन आला की त्या गाडी बसल्यावर तेवढ्यात एक वर्ष श्राद्ध तिथं कुठंतरी मुकादमवाडीमध्ये आहे. तर म्हणजे 2 मिनटं मग तुम्ही मला फोटोच्या पायापट्टी दिली तर असतो. कारण तुम्हाला सगळ्यांना आता समाज सांभाळायचा आहे, जनता सांभाळायची आहे, कामही करायची आहे. हे सगळी कसरत सांभाळत तुम्ही पुढे जावं अशी अपेक्षा पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण मुख्य सत्काराकडे या ठिकाणी वळूया. संत सोपानदेवाची खरं तरी पावनभूमी आहे. तिथे अनेक संत सोपानदेवांच्या नावाने अनेक उपक्रम होतात, अनेक कार्यक्रम होतात. दरवर्षी आपली माऊलीची पालखी या ठिकाणी जात असते, संत सोपानदेवांच्या पालखीचे प्रस्थान असतं आणि तो थोडासा धागा पकडून या भूमीमध्ये हा सत्कार होतोय. म्हणून आपल्याला संत सोपानदेवाची प्रतिमा, शाल आणि गुलाबपुष्प देऊन आम्ही पत्रकार आता हा छोटासा कौटुंबिक सत्कार आम्ही आपला करत आहोत. तो तुम्ही गोड मानून घ्यावा आणि तुमचं आमचं हे नातं यापुढे गेले मॅडम आबाधित राहावं ही थोडीशी अपेक्षा त्या निमित्ताने व्यक्त करतो. मी सर्वप्रथम माननीय सुधीर गोरे यांना विनंती करतो की आपण माननीय हरिभाऊ लोळे यांचा या ठिकाणी संत सोपानदेवांची प्रतिमा, गुलाबपुष्प आणि शाल देऊन सन्मान करावा. सुधीर गुरव उपस्थितांनी टाळ्या वाजायला हरकत नाही. बसेल ना पुढे नाही आहे भाऊ थोडे ते कृपया व्हावं. त्यानंतर आपल्या दुसऱ्या जिल्हा परिषद सदस्य आहेत रुपाली झेंडे, त्यांचा सन्मान म्हणजे बाळासाहेब कुलकर्णी यांनी मी करावा असं त्यांना विनंती करतो. त्यानंतर अजय इंगळे, गणेश मुळगे यांना विनंती करतो की आपण अजयचा परत आता आम्ही थोडी सिनियर मंडळी त्यामुळं हरिभाऊ बऱ्याचशा वेळेला जरा थोडं आडोदरच होते. अजय असेल, आमचा मानिक असेल, सायली असेल तर हरकत नाही, परत तुम्ही आज खरं तर सन्मान्य अतिथीचा माऊलीसुद्धा आमचा आहे, तिथं हा पण आहे आमचा अमित सुद्धा आहे. खरं तर ही आहे थोडीशी मंडळी आहेत, पण आता तुमचं पद आहे तुम्हाला त्यामध्ये सगळे राव तर माननीय अजयराव गणेश मुळगे यांनी त्यांचा सन्मान करावा. यानंतर मी अमित झेंडे यांचा सन्मान करण्यासाठी जीवन कड यांना निमंत्रित करतो. आपण अमित कड यांना या ठिकाणी अमित झेंडे यांना या ठिकाणी सन्मानित करावं. संभाजी महामुनी यांनी अर्चना कटके मॅडमचा सत्कार करावा.
त्यानंतर राजेंद्र बर्गे आमचे सदस्य माऊली यादव यांचा सन्मान करतील. होईल थोडे इथे. बघू दादा. माणिकराव निंबाळकर सुनील वैद्यने विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा. यानंतर सायली शिंदे, संदीप जगताप, या ठिकाणी दुर्गाणे मॅडम उपस्थित आहेत, निगडे मॅडम उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे कांबळे मॅडम आहेत. खरं तर आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे. सगळ्यांना आधी सांगितलं की थोडंसं वेळेचं बंधन आता सगळ्यांना पाळणं गरजेचं आहे. प्रत्येकाला कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, सगळी जनता आहे, तुमचे मतदार बंधू आहेत, त्या सगळ्यांचा ताळमेळ घालत थोडंसं वेळ सगळ्यांनी सांभाळावी अशी पत्रकारांची माफक अपेक्षा आहे. सर्वांचे सन्मान केले. मी प्राजक्ताचा सन्मान मी स्वतः म्हणून दाखवणे करतो. सोपानदेव ची प्रतिमा इथंच थांबा. पहिले इथे बोलू. तुम्ही इथेच थांबा. पहिले यानंतर जगदीश शिंदे, आपण निगडे मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. स्मिता निगडे, जगदीश शिंदे. यानंतर मोनिका कांबळे यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. संभाजी महामुनी आपण पुन्हा एकदा कांबळे मॅडमला. पुनश्च एकदा सर्व नवनियुक्त सदस्यांचं या ठिकाणी अभिनंदन. खरं तर आणि मग तुम्ही मागाशी विचारलं की प्रमुख पाहुणे कोण आहे आणि त्यांचा तुम्ही इथं या ठिकाणी सन्मान. खरं तर आम्ही आज मागाशीच आहे की कौटुंबिक आणि घरगुती कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणजे की थोडंसं त्याला काही आम्ही फाटे फुटतात. तो त्याला धागा तो न पकडता आम्ही खरं तर ग्रामसेवक संघटना, खरं तर ग्रामसेवक आणि तुमचा आता खूप बाइंडिंग होणार आहे किंवा काही बावणी होणार मानिक, बरोबर का नाही. आणि ग्रामसेवक संघटना सर्व ग्रामस्थ ग्रामसेवक आणि तुम्ही प्रतिनिधी त्यांचं कुठेतरी समन्वय खूप आता गरजेचा आहे. आणि तो धागा पकडून खरं तर आम्ही आज ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष जे आहेत आमचे अभंग साहेब त्यांना या ठिकाणी मुद्दाम बोलवलेला आहे. त्यांचा सन्मान खरं तर आपल्या एका सदस्याच्या असल्यामुळे आम्ही जनतेला विनंती करतो की आपण ग्रामसेवक संघटनेचे अभंग साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करावं. या अभंग साहेब म्हणजे बरोबर म्हणजे अपेक्षांचं वजन फार गेलं अभंग साहेबांना आणि आम्ही ती पण देऊ नये.
ते समोर बघायचं. यानंतर मी अमितला विनंती करतो की शशांक सावंत यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करावा. खरंच 2 प्रातिनिधिक सन्मान करा तुम्ही आता यांचे प्रतिनिधी म्हणूनच करताय ना. शशांक सावंत या. धन्यवाद. खरं तर मी सर्व सदस्यांचं मुद्दाम कौतुक करेल. त्यांनी अल्प वेळ खरं तर खूप कामाचा व्याप किंवा सगळी धावपळ असतानाही आपण 11 मेंबर खरं तर प्रवीण जगताप त्यांनी खरं त्यांची वैयक्तिक अडचण या ठिकाणी सांगितली. मान्यतावणी पण निरोप बांधला होता. तर त्यांना काही येता आलं नाही असू द्या. तरीसुद्धा आपण बाकीचे सर्वजण या ठिकाणी यावर उपस्थित राहिला आपला सन्मान स्वीकारला. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं पत्रकार संघ सासवड पूर्ण स्वागत करत आहे, अभिनंदन करत आहे. आणि या ठिकाणी मी खरं तर मी उत्स्फूर्त म्हणणार आहे की आपल्यापैकी 2-3 आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. मी तुम्हाला नाव देणार नाही, तर बोलण्याची सवय आता तुम्हाला आहेच. परंतु या ठिकाणी सुद्धा तुम्ही थोडंसं एक समाजाभिमुख काहीतरी 4 गोष्टी या ठिकाणी व्यक्त कराव्या अशी विनंती करतो. सर्वप्रथम राधिका दुर्गा ठीक आहे. सुरुवातीला पंचायत समिती सदस्य माऊली यादव या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीनं नवनिर्वाचित पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांचा आज सत्कार आयोजित केला. त्यानंतर सर्वांचंच मी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. खरं तर समाजामध्ये काम करत असताना तुमच्याकडून सत्कार होणं तर आमच्यासाठी मोठा कौतुकाचा विषय. कारण की तुम्ही जर मनावर घेतलं तर एखाद्याला कुठं लिहून ठेवता आणि एखाद्याचं मनावर घेतलं तर कुठून कुठं ठेवू शकता. ते आपल्याकडून खरं तर आज आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी यापूर्वी भाऊनी काम केलेलं आहे. त्याच्या निश्चित जबाबदारी होत्या. आमचे सहकारी मित्र माणिक कुंभारकर त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. आम्ही दादानी आणि ग्रामपंचायतीने चांगल्या पद्धतीने काम केलं. प्राजक्ताला एक घरातून वारसा आहे, त्यानंतर आजीला देखील वारसा आहे. पण सगळेच तसं पाहिलं तर सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. त्यामुळं माझी आपल्याला पत्रकारांना त्या ठिकाणी विनंती राहील, काम करत असताना कधी चुका होत असतात काय असं नाही का, थोडं आपण पदरात घ्या, चांगल्या कामाचं कौतुक करा. शेवटी आम्ही म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर अगदी सर्वसामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलेलो आहे की माझ्या कुटुंबाला पुढे राजकीय वारसा नाही. आमच्या आजोबांनी वडिलांनी मोलमजुरी करून त्या ठिकाणी मजुरी करणारं आमचं कुटुंब. अगदी आजही आमच्या कुटुंबाची अशी परिस्थिती आहे की आम्हाला फक्त 2.5 एकर जमीन. पण गेले 20 वर्ष मला सामाजिक राजकीय कामाची आवड आहे आणि मी सलग 20 वर्ष आमच्या कुटुंबातलं, मी 12वी झाल्यापासून आत्तापर्यंत 20 वर्ष आमच्या कुटुंबातला ग्रामपंचायत सदस्य म्हणजे त्यात माझी आई 10 वर्ष, मी 5 वर्ष उपसरपंच म्हणून आणि आत्ता माझी पत्नी लोकनियुक्त सरपंच म्हणून. 2012ला मला पंचायत समितीला संधी मिळाली. आम्ही दादा मागच्या वेळेस लढले. आम्ही 2 जण त्या ठिकाणी यापूर्वी लढलो, अपयश आलं, पण आम्ही दोघं पण थांबलो नाही. त्यावेळेस 2012ला आपण जर पाहिलं तर वयाच्या 24व्या वर्षी मी लढलो, 67 मतांनी मी त्या ठिकाणी पडलो, पण आम्ही थांबलो नाही, काम करत राहिलो. आणि आज मी तुम्हाला सांगतो की अगदी शासनाने जे निवडणुकीला खर्चाचं लिमिट ठरवून दिलंय त्या लिमिटच्या आतमध्ये खर्च करून निवडून येणारा मी सदस्य. माझ्याकडे खर्च करायला सुद्धा पैसे नव्हते असा मी त्या ठिकाणी उमेदवार आहे. हे अतिशय लोकांनी फक्त माझं गावाने किंवा त्या पंचक्रोशीने आमच्या भागाने फक्त माझं काम पाहून मला जवळपास 1600 मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं. खरं तर हाय व्होल्टेज जर ज्या मतदारसंघ ज्याला म्हणतात तो खरं तर तुमच्या मतदारसंघापेक्षा पण आमचा होता. खरं तर आम्ही जर तुमचं काम होतं त्यामुळं तुम्ही मागच्या वेळी जरी पराभूत झाला तरी तयारीला 5 वर्षापासून लागला होता. परंतु आमच्याकडं ते विमानतळ बाधित मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघाचं जिल्हा परिषद सदस्य व्हायचं त्या एका ईर्षेने पण त्या ठिकाणी बरेच जण उमेदवार पिटून उठले होते. आणि त्या मतदारसंघातून खरं तर मी सांगितल्याप्रमाणे की शासनाने ठरवून दिलेल्या लिमिटच्या आतमध्ये खर्च करून निवडून आलेला मी सदस्य.
तर लोकांच्या माझ्यावरती खरं तर लोकांनी माझ्याकडे पाहून मतदान करण्याचं कारण हे होतं की मी माळशिरस गावात गेलेल्या 5-7 वर्ष केलेली जी कामं येतं ती आपल्या गावात व्हावीत ही त्या मतदारसंघातील लोकांची भावना आहे आणि ते लोकांचं अपेक्षित वजन माझ्यावरती डोक्यावरती निश्चितपणाने आहे. आजही असेल मी असं खरं तर राजकारणात कोणतरी म्हणजे जसा घडणारा लागतो त्याला तसा घडवणाराही कोणतरी लागतो. माझ्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विद्यार्थी संघटनेतून झाली. मला खऱ्या अर्थाने जरी मी भारतीय जनता पक्षात काम करत असलो तरी दुर्गाडे सरांसारख्या नेतृत्वाने मला त्या ठिकाणी घडवण्याचं काम केलं. आजही मी जरी भारतीय जनता पक्षात असलो तरी सरांचे माझे जे संबंध येतो ते अगदी त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या पेक्षाही त्या ठिकाणी जवळचे की तेवढं आमच्या दोघांचे प्रेमाचे संबंध होते. पण संजय जगताप सारख्या सरांसारख्या व्यक्तीनं एका सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला 2-2 वेळा पंचायत समितीला कुठलेही पैसे नसताना विश्वास ठेवणं ही तेवढी वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. ती सरांनी ठेवली आणि या 2 माणसांच्याच मुळे मी आज राजकारणात इथपर्यंत येऊ शकलो. मला हे आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने पत्रकारांना हे सांगायचं की आम्ही इतका संघर्ष करत इथपर्यंत आलो. काम करत असताना चुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस तुम्ही मोठ्या मनाने त्या पदरात घ्या, कारण की या कांद्याला गाडायला आयुष्य जातं, संपायला ते क्षणात संपून जातो. त्यामुळं जे काय असेल तर तुम्ही आम्हाला कानाला धरून आमच्या चुका दाखवा, ते पुढेही त्या ठिकाणी छापू नका. परंतु जे चांगली कामं आहेत त्याला एक चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्या, एवढीच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. आपण सर्वांनी आमचा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो. या ठिकाणी धन्यवाद माऊली. एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या पदापर्यंत जाऊ शकते तर अत्यंत सुंदर त्यांनी प्रवास केला. आणि 2-3 वेळा सांगितली चुका केला तर पदरात या. आम्ही पदरात घेतो म्हणून सारख्या चुका बी नका करू, हे त्याला मुद्दा मला आवर्जून सांगायचं आहे. चुका नक्की असतील तर तुमच्या शोधायला जातील, चांगल्या गोष्टीला नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल हाही आत्मविश्वास या निमित्ताने मी संघाच्या वतीने आपल्याला देतो. यानंतर माणिक निंबाळकर. बोला असं सगळ्यांनी थोडं थोडं बोला. आपल्या सासवड पत्रकार संघाच्या वतीने निवडून आलेल्या जिल्हा परिषद पंचायत सदस्याच्या सत्कारासाठी आम्हाला त्याबद्दल मी प्रकल्प आपल्या सर्वांचा आभार माऊलीने सर्व काही सांगितलं झालं. तरी पण मी एक सांगू इच्छितो की आपल्या पुरंदरचा पहिला डोळा आमदार आहे, दुसरा डोळा ही सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार साहेबांची सुना किंवा आमच्यापर्यंत, तिसरा डोळा तुम्ही. तिसरा डोळा उघडताना आमच्यासारख्याला भाऊला आम्हाला खूप अडचणी होत्या, कष्ट बोलायचं म्हणलं तर तिसरा डोळा आमच्या उघडत असताना थोडं जरा प्रेमाने उघडावा एवढी आमच्या सर्वांची वतीने करतो. आणि खरं तर भाऊंनी त्याच्याबरोबर पवारांनी सांगितलं, मायदालाही सांगितलं, आजीने सांगितलं, सगळ्याच सदस्यांनी सांगितलं पंचायत जिल्हा परिषदचे की आम्ही सदैव कटिबद्ध राहू, विकास कामांचे विषय असो किंवा लोकांच्या अडचणींसाठी असो. खरं तर हे सर्व करत असताना आमच्या नेते अजितदादा यांचं आकस्मिक खरं तर निधन झालं. ही एक भूमिका आमच्या मनामध्ये खूप मोठी आहे. मी एक भाऊ सांगू इच्छितो की ज्यावेळेस दादा सायकल ट्रॅकच्या वेळेस आले होते त्यावेळेस कदाचित तुम्ही असतात त्यावेळेस दादा मला बाजूला घेऊन मला बोलले होते की आम्ही इथले हवेत नको जाऊ. म्हणजे की भाऊ त्यांचं माझ्यावरती असेल किंवा दुर्गड सरांवरती असेल किंवा माझ्या कुटुंबावरती असेल खूप प्रेम होतं आणि त्याच पद्धतीने वहिनी पण माझ्यावरती फिरत आलेले आहेत. मी एक सांगू इच्छितो की आपल्या सर्वांना वहिनी आता म्हणजे की आपल्या उपमुख्यमंत्री आहेत आणि इथून पुढेही काम करत असताना दादांच्या जेवढा पुरंदरवरती जीव होता तेवढा 100% वहिनी पण ठेवणार आहे असं मी आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो. आणि खरं तर इथून मागे कसं इलेक्शन झालं मला नाही माहिती, म्हणजे की इथून मागे 2017च्या अगोदरची पहिलं इलेक्शन भाऊ असं असेल की बिगर वादाचं झालं, म्हणजे पुढल्या चार जिल्हा परिषद गट असतील आणि 8 पंचायत समितीचं जण असतील तर पुढेही वादविवाद नव्हता, पहिल्यांदाच झालं इलेक्शन असं तरी वाटतं मला. नाही तर काय वाद जे उभे आहेत त्यांचे वाद किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे वाद, म्हणजे की हे सगळं मनोमिलनाचंच इलेक्शन झालं. आणि खरं तर मी त्या दिवशी माहितीच सांगितलं की मतदारांनी ह्यावेळेस कुणी कुणाला मतदान केले हेच सांगू शकत नाही, पक्षाच्या विरहित झाले. म्हणजे की मी असं मग आमच्या कधी वेगळंच काहीतरी झालं. भाऊंचं तर बोलायचंच नाही, त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही, त्या दोघांचं आणि त्यांचं कुणी कुणाला काय केलं ते त्यांनाच माहिती बरोबर. आणि निराकरण तर काही विषयच नाही सरांनी
खरं तर म्हणजे हे सर्व इलेक्शन होत असताना मतदारांनी हातात घेतलेलं होतं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मतदारांनी ताटवून दिलेलं आहे. आणि सांगू इच्छितो की आम्ही जरी तिन्ही पक्षातून वेगवेगळ्या निवडून आलो असतो तरी आमचे ऋणानुबंध भाऊंचे असतील, आमचे असतील, माणिकाचे असतील, माऊलीदाचे असतील किंवा आजीचे असतील किंवा सर्व महिलांचे असतील, हे ऋणानुबंध खरं तर पहिले 2017 असेल 2012 पासून सगळ्यांची एकमेकाची आहे. त्यामुळं आम्ही निवडून येत असताना पक्षावरती लढलेलो आहे, पण निवडून आल्याच्या नंतर आम्ही फक्त जे आपल्याला पुरंदरमध्ये जे रहिवासी आहे आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहे, त्याचं बाण आम्हाला सर्वांना आहे. आणि तुम्ही आम्हाला या सत्रासाठी बोलवलं त्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. आणि खरं तर त्यांनी अशी भूमिका केली की कुठल्या एका पक्षाचा नाही, आता ही सर्वसामान्य जनता हाच खरं तर आमचा पक्ष आहे. आणि दुसरा एक त्यांनी मुद्दा असा व्यक्त केला की पवार कुटुंबियाचे जे ऋणानुबंध आहेत, आम्ही त्या ऋणानुबंधाचा थोडासा अधिक फायदा घेऊन आपण तालुक्यासाठी अधिक काय करता येईल का याचाही जरूर आपण विचार करावा. माणिक निंबाळकर. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नव्याने निवडून आलेले जे सदस्य आहेत आपल्या तालुक्यामध्ये, या सर्व सदस्यांच्या सत्कारानिमित्त उपस्थित असलेले सर्व सदस्य आणि शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी, सगळे सभासद आणि उपस्थित असलेले सगळे मान्यवर, मी ह्या निवडणुकीमध्ये आता अमितने सांगितलं की कुठे कुठे काय झालं, सगळ्या आर्थिक क्षेत्र रिझल्ट खाली एक वर एक अमुक तमुक. तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पण वदंत आहेत की कुणी वरच्याला चालवलं, खालच्याला निवडून आणलं, वरच्याने खालच्याला आणलं असलं. मला वाटतं की ही निवडणूक अशी आहे की मतदार किती प्रगल्भ आहे त्याची चुणूक दाखवणारी ही निवडणूक होती. मतदारांनी प्रत्येक जागेसाठी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी जिल्हा परिषदला जर एक माणूस ठरवला असेल तर पंचायत समितीला त्याचा भलताच माणूस होता. त्यामुळे मतदारांच्या निवड क्षमतेची परीक्षा घेणारी ही खऱ्या अर्थाने निवडणूक होती. आणि त्यामध्ये मतदारांनी आपण कितीही पुढारी लोकांनी किंवा नेत्यांनी, पत्रकारांनी कितीही समीकरणं मांडली तर ही सगळी समीकरणं बदलून टाकायचं काम बऱ्यापैकी मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये मतदारांनी केलेलं आहे. मी आता तुम्हाला पत्रकार लोकांना सगळ्यांना माहितीच आहे, मागच्या 17-18 वर्षापासून मी बापूंच्या सोबत त्या ठिकाणी त्यांचा PA म्हणून काम करतोय. त्यानिमित्ताने प्रशासनाचा आणि तुमच्या सगळ्यांशी माझा सततचा वावर आहेच. पण आता या निमित्ताने एका वेगळ्या भूमिकेत आलोय. माऊलींनी ज्या पद्धतीने सांगितलं की कसल्याही प्रकारची माऊलीला तशी पार्श्वभूमी नव्हती राजकारणाची. निदान माऊलीच्या घरामध्ये ग्रामपंचायत सदस्य होते. माझ्या कुटुंबामध्ये कुणीही ग्रामपंचायत सदस्य किंवा कसलाही काही प्रकार कसला नव्हता. राजकारणामध्ये माझे वडील तर ब्लाइंड आहेत, त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. आणि राजकारणाशी दूर दूरचा आमच्या कुटुंबाचा कसलाही कधी संबंध नव्हता. मी जेव्हा पुण्यामध्ये इथे 12वी पास झाल्यानंतर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं, तेव्हा माझे वडील त्यांचे बऱ्यापैकी संबंध फक्त दादावांशी होते. राजकारणाच्या पलीकडचे होते. आमचे चुलते काही प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते होते. आणि त्या माणसाचे एक उपकार आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी एक असे आहेत की त्या कालावधीमध्ये जेव्हा तालुक्यामध्ये रोजगार हमीच्या कामाची प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी उभी केली. माझे वडील, मी अल्पवयीन असून सुद्धा रोजगार हमीच्या कामावर जात होतो. आणि कुटुंबातली इतर लोक आम्ही रोजगार हमीवर कामाला जायचो. आणि त्यातून जे अन्नधान्य मिळालं हे तांदूळ, गहू बराचसं मिळायचं त्यावेळेस. हे 2-4 वर्षाचं जे काही साठलं होतं हे साठलेलं अन्नधान्य विकून मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तिथे इंजिनियर झालो. आणि इंजिनियर झाल्यानंतर मध्ये जी सुट्टी असते तुमची परीक्षा आणि रिझल्ट, त्या सुट्टीमध्ये आमच्या डोक्यात विजय शिवतारे नावाचं लोक दिसलो. मी गावाकडे आलो होतो सुट्टीला आणि तेव्हा इकडे नुकतंच बापूंच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी जे एस टी स्टँडच्या समोर कार्यालय चालू केलं होतं त्या कार्यालयाची जबाबदारी तू पाहशील का, तुझ्याकडे वेळ आहे, सुट्टी आहे 4-5 महिने तर. आणि तिथे मी भय भरली, ती कायमचीच झाली. आणि इंजिनिअरिंग गेलं बाजूला, सगळं बाजूला गेलं आणि या क्षेत्रामध्ये आलो. नाहीतर माझा आणि राजकारणाचा दूरदूरचा कुठलाही माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, माझाही संबंध आहे.
आणि हे अशा पद्धतीने राजकारणामध्ये येणं झालं. पण एक लहानपणापासून काही गोष्टींचं अट्रॅक्शन होतं, आवड होती. मी वडिलांच्या बरोबर, आमच्या वडिलांना एक अटल बिहारी वाजपेयी एकदम त्यांचे आदर्श होते आणि मला त्यांच्या वक्तृत्वाचं अटल बिहारींचं प्रचंड आकर्षण होतं. आजही मला जेव्हा असं डिप्रेस फील होतं तेव्हा काही वेगळ्या भावना असतात, मी त्यांचं भाषण लावतो आणि ऐकत बसतो आणि त्यातून मग पुन्हा नवीन ऊर्जा निर्माण होते, पुन्हा नवीन काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यातून पुढे जात राहिलो. अशा पद्धतीने जवळजवळ 2009 पासून आज 17-18 वर्ष राजकारणामध्ये मी त्या ठिकाणी टिकलो. या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगेन की जी जबाबदारी लोकांनी आमच्यावर सोपवली ती जबाबदारी आम्ही प्रचंड ताकदीने पूर्ण निष्ठेने पार पाडू. ज्यांच्या नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढवली, जिंकलो आणि ज्यांच्यासोबत मी 17-18 वर्षे काम केलं ते या तालुक्याचे आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून जेवढं काही मला तालुक्यातल्या लोकांसाठी, मतदारसंघातल्या लोकांसाठी करता येईल ते सगळं करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन. आणि पत्रकारांशी सुद्धा अनेक वर्षाचे ऋणबंध आहेत, ते यापुढेही सलोख्याचे राहतील याची मी काळजी घेईन एवढं आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माने. खरं तर त्यांचा प्रवास सांगितला आणि शिवतरेचं भूत तोंडाला बसले, खरं तर त्या भूताचा चांगलाच त्याला फायदा झाला हे मुद्दाम आवडून या ठिकाणी सांगावं वाटतं. सगळं काढून टाका. तालिका अध्यक्षांचा आदेश आहे. खरं तर ठीक आहे, स्थानिक पातळीवरती वेगवेगळी राजकीय गणित असतात, परंतु आता वरतीच राज्याच्या या पृष्ठभूमी भागाचे म्हणलं तर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही तुमची खरं तर आघाडी आहे वरती आणि त्याचा फायदा नक्कीच तालुक्यासाठी होईल असाही या ठिकाणी मला आत्मविश्वास वाटतो. यानंतर पंचायत समिती सदस्य या कोण बोलते पुढे? निगडे मॅडम चला. ओळख तरी करून द्या की ना, ओळख प्रथम मी आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली वाहते आणि सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने जो आळूंचा सत्कार समारंभ तुम्ही ठेवला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे आणि इथून पुढे चांगलं काम समाजासाठी लोकांसाठी आम्ही करू. आपल्या सदस्यांना सगळ्यांना नाव सांगा. अर्चना ज्ञानेश्वर पटके. अर्चना पटके बिहुडी. सायली होय बोला. नमस्कार, मी सायली शिंदे पंचायत समितीसाठी निवडून आलेली आहे. आज सासवड पत्रकार संघात जो आमचा 12 सदस्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि एकच म्हणू इच्छित आहे की सर्व ह्या ज्या महिला आहेत या सर्वसाधारण कुटुंबातील ज्या आहेत, थोडीशी शब्द इकडे तिकडे होतात की सर्वांनी सांभाळून घ्यावे. ओके थँक्यू. बोला. नमस्कार, स्मिता संतोष कोळविरे पंचायत समिती सदस्य. आज सासवड पत्रकार संघाने जो आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आभारी आहे. मला पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुमताने निवडून दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभारी आहे. मतदारांनी व राष्ट्रवादी पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांची मी सदैव ऋणी आहे. राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली, मतदारांनी बहुमताने निवडून दिले, त्याची जाणीव ठेवून मी कायमच लोकोपयोगी कार्य करीत राहील. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली देते. आज दादा आले होते, आपण सर्वच त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लक्षात घेऊन यशस्वी वाटचाल करूया. पंचायत समिती सदस्य निवडून आल्यामुळे माझी जबाबदारी आता वाढली आहे. याची जाणीव ठेवून सदैव कार्यरत राहील. आपल्या गावचा, तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करेन. त्यासाठी तुमच्या सर्वांची अशी साथ आणि आशीर्वाद असू. नमस्कार, मी मोनिका सुनील कांबळे नीरावल्या गटातून. आज सर्व पत्रकारांना मी आभार मानते इथं सत्कारासाठी बोलवल्याबद्दल. आणि इथून पुढं सत्यासाठी जो तुमचा आवाज आहे लोकांपर्यंत पोहोचतो तो असाच असल्या. बोला रुपाली मॅडम बोला. नमस्कार.
ऐनवेळी ठरल्यामुळे थोडासा कार्यक्रमाला यायला उशीर झाला. त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंनी दिलगिरी व्यक्त करते. आणि मी ज्युनियर असून थोडंफार का होईना ह्या सगळ्या माझ्या सोबत्यांना पण माझ्यासाठी थांबावं लागलं. त्यामुळे या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते की इथं यायला थोडासा उशीर झाला. आज आपल्या सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने आमचा जो इथे सत्कार ठेवला आपण, त्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे. आणि आता सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांची इलेक्शनची पार्श्वभूमी, तसं तर माझा काही संबंध नव्हता. म्हणजे सगळे निदान तयारी तरी करत होते, मी तयारी करत नव्हते आणि काहीच नाही. पण आदरणीय दादांच्या आग्रहाखातर ही इलेक्शन लढले आणि सगळ्यांनी त्यांच्या नेतृत्वावर आणि पप्पांच्या कामावर विश्वास ठेवून जो माझ्या मतदारसंघाने माझ्यावर विश्वास ठेवला त्याला पायी उतरण्याचं काम करण्यासाठी मला आपल्या सर्व पत्रकारांची गरज आहे. कारण सरकार, प्रशासन आणि समाज ह्याच्यातला खरं तर दुवा तुम्ही असता. आणि समाजातलं बरंचसं तुम्हाला माहीत असतं, कुठं काय केलं पाहिजे, कुठं काय नाही केलं पाहिजे, कुणाच्या काय अडीअडचणी. समाजाचा एक वॉचडॉग म्हणतो ना, ते पत्रकार आहेत. तर आम्हा सर्वांना विनंती करते की येत्या काळात आपले मार्गदर्शक सूचना मला कायम मिळत राहो. आणि अमित दादांनी सांगितलं तसं इलेक्शन न भांडणं होता झाली, तसंच इथून पुढची 5 वर्ष कुणाच्यातही मतभेद न होता, कुणाच्यातही कुठल्याही पक्षात काही भांडण तंटा न होता आम्ही 12ही जण सगळे एक दिलाने काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि त्यासाठी आपणा सर्वांचं मार्गदर्शन आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छांची अपेक्षा करते. तुम्ही नक्कीच 5 वर्षाच्या कामकाजाच्या काळात आम्हाला कौतुकाची थापही टाकाल आमच्या पाठीवर. आणि जिथं आमचं चुकतंय तिथं आवर्जून तुम्हाला सांगते की जिथं चुकतंय तिथं तुम्ही नक्की आम्हाला सांगायचं की इथं आपलं चुकतंय, म्हणजे ते सुधारण्याची संधी आम्हाला मिळेल. एवढं बोलून धन्यवाद. खरं तर साधेपणा जो आपण म्हणतो, खरं तर सरांचं आणि पत्रकारांचं पण बोलणं बंद आहे. आणि प्राजक्ताची जी मम्मी आहे किंवा आई आहे ती प्राथमिक शिक्षिका आहे. एक थोडासा छोटासा उदाहरण सांगतो की किती साधेपणा असावा, किती हे असावं. त्याचं एक थोडंसं उदाहरण की त्याचाच कुठेतरी पुढं आपल्या आयुष्यात त्याचं अनुकरण व्हावं. की तुझी आई चांबडीच्या एस टी स्टँडवरती उभी होती एस टीसाठी, लोळेसाठी. आणि तिला भिवरीला काहीतरी कागदपत्र द्यायची होती दुर्गाणी मॅडमला. ती हात फिरत होत्या गाडीला. आणि आम्ही का सणावादाने तिकडून पुण्याला जात असताना बापदेव घाटमध्ये आम्हाला मॅडम दिसले, आम्ही त्यांना सोडलं. पण मला ते थोडंसं आम्हाला क्लिक झालं की एका आशिया खंडातल्या टॉपच्या बँकेच्या चेअरमनची ही मंडळी खरं प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाणी यांची ही खरं तर पत्नी, परंतु ती उभी राहते, हात करते गाडीला किंवा एस टीला. मनात आणलं असतं तर त्याला 5व्या मिनिटाला कुठल्याही कार्यकर्त्याची म्हणा किंवा कुठल्याही बँकेच्या अधिकाऱ्याची सुद्धा गाडी तिथं उपलब्ध झाली असते. परंतु ते तसं झालं नाही. ती मॅडम तिथं उभी होती आई तिची, की आमच्या गाडीपाशी आम्ही तिला ड्रॉप केलं भिवरीला. आणि नंतर मग मी थोडंसं आम्ही ते फेसबुकला शेअर केलं की किती एखादा माणूस जमिनीवर पाय किती असतात एखाद्या माणसाचं, तर ते खरं तर मूर्तिमंत उदाहरण. आणि तसाच तो साधेपणा खरं तर प्राजक्ताकडे पण राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर अजय. नमस्कार, मी अजय कैलास इंगळे. आत्ताच म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या सर्वांसमोर उभा आहे. सगळ्यात यंगेस्ट. आता माझं वय 25 कंप्लीट आहे, 26 रनिंग चालू झालं. आज या ठिकाणी सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने आम्हा सर्वच सदस्यांचं आपण सत्कार केला. मी आपल्या सर्वांच्या मार्फत सर्वांचे आभार मानतो, पत्रकारांचे आभार मानतो. पत्रकारिता ही एक लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. तुमच्यावरही किती बाहेरून दबाव असला, जे सत्य आहे तेच तुम्ही मांडता. तसंच कमी वयात तुमच्या समोर उभा असल्यामुळे माझ्याकडूनही काही चुकत असेल, काही झालं असेल तर ते प्रसार माध्यमाच्या यांनी पुढं न हे करता माझे कान धरून की बाबा हे असं कर, तर ते नक्कीच करण्याचा मी प्रयत्न करेल. सांभाळून घ्या सर्वांनी. जसं की सर्वांनीच सांगितलं की आम्ही सगळे निर्वाचित आहोत. माझ्या जरी घराला वारसा असला तरी मी चांगल्या प्रकारचं काम करेल. जसं आजोबांनी केलं, सर्वांनी केलं, त्याच पद्धतीने मी चांगलं काम करेल हे तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. आणि मुलाप्रमाणे मला नक्कीच तुम्ही मार्गदर्शन करताल याच्यात काही शंका नाही. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद आहे. खरं तर त्यांना आता खरं तर राजकीय वाटचाल सुरू झालेली आणि तो त्या चांगला मॅच्युअर होईल. जरी वय 25 असणारी गद्दे 25 जे म्हणतो आपण
तशी काही होणार नाही आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याची पुढची राजकीय वाटचाल चालेल. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर रुपाली देणे आहे. नमस्कार. आज सासवड शहर पत्रकार संघाने जो आमचा नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा जो सत्कार समारंभ आयोजित केला त्याबद्दल प्रथमतः तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आणि माझ्या आधी जवळपास सगळ्यांचा भाऊ सोडून सगळ्यांचं आता मत व्यक्त करून झालंय. कोणाचा राजकीय वारसा आहे कोणाचा नाही आहे. तसा मला राजकीय वारसा जरी असला तरी माझी ही या अगोदर थोडक्यात बॅकस्टेजला काम करणारी मी आज प्रथम ही पहिलीच अशी निवडणूक आहे की मी स्वतः त्या गोष्टीला सामोरे जाते. त्यामुळे पत्रकार बांधवांशी माझा कधी अगदी संबंध जरी नसेल आला तरी पण जसं सगळ्यांनी सांगितलं तसं येणाऱ्या काळात जी काही आम्ही कामं करू त्या कामांचं कुठेतरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जरी कुठल्या गोष्टी झाल्या तरी तुम्ही सगळे पत्रकार बांधव आम्हाला सगळ्यांना सहकार्य करता अशी तुमच्या सगळ्यांकडून नक्कीच अपेक्षा थोडीशी मी व्यक्त करते. आणि फक्त आता जरी प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षातून जरी निवडून आलेले असतील तरी आता एकत्रितपणे काम करून आपण प्रत्येकजण प्रत्येकाच्या गटाचा गणाच्या फक्त विकासाचा हे न करता आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल सगळेजण एकत्रित काम करून तो कसा करता येईल जास्तीत जास्त आपल्या तालुक्याचं नाव कसं करता येईल चांगल्या आणि चांगल्या पद्धतीने विकास कसा करता येईल यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू आणि येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने काम करू. त्यासाठी तुम्हा पत्रकार बांधवांची हात नक्की लागेल आणि वेळोवेळी तुमचंही मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढे काही कारण प्रत्येक भागामध्ये घडणारी गोष्ट दिवेगराडे मध्ये घडणारी गोष्ट प्रत्येक वेळेस कोविड निराकोरवेळमध्ये कळेलच लगेच असं नाही. तर ते कळण्याचं माध्यम तुम्ही आहात किंवा कुठे एखादी गोष्ट चांगली होत असेल तर त्या गोष्टीचं कळण्यासाठी म्हणून माध्यम तुम्ही आहात. तर तुम्ही आम्हाला वेळोवेळी त्या गोष्टी सांगताल आणि आम्हीही तुम्हाला सहकार्य करू आणि चांगल्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करू अशी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला एक शब्द देते. आणि जो सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करते. धन्यवाद रुपालीताई. खरं तर त्यांनी सांगितलं की सगळे पक्ष गट तर विसरून आता हा कुठल्या गाण्याचा किंवा हा कुठल्या गटाचा हे न करता पुरंदर हेच तुमची कर्मभूमी असं समजून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. एक आमदार कल्याण एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची पत्नी ही विरुद्ध न लावता आता एक कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण या ठिकाणी मन व्यक्त केलं. त्यानंतर मी यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा. सासवड शहर पत्रकारांच्या वतीने संघाच्या वतीने आपल्या पुरंदर तालुक्यातल्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत सदस्य म्हणजे 2026 ते 31 या पंचवार्षिक कार्यकाळाकरता ज्यांची नेमणूक झाली त्या सर्वांचा सत्कार समारंभ आपण आयोजित केला. त्या सत्कार समारंभाला उपस्थित आमच्या दिवेगराड्याच्या जिल्हा परिषद सदस्य रुपाली वहिनी, मीरा कोळवेगणाच्या आमच्या नायका दिदी, माळशिरसचे आमचे राजेजी इंगळे, पंचायत आमचे माऊली यादव आहेत, अमित दादा देवडे, आमचे सर्वांचे मास्टर माइंड माणिकराव निंबाळकर, आमच्या कांबळेताई, अजून मास्टर माइंड म्हणते सायलीताई, पिटकेताई आहेत. त्यावर उपस्थित आपले सगळेच पत्रकार आमचे अकोले साहेब आहेत, ज्येष्ठ पत्रकारांचे गौरव सर आहेत, सुनील वडणे आहेत, गणेश मुणेक आहेत, बाळासाहेब कुलकर्णी आहेत, राजेंद्र बर्गे आहेत, जगदीश शिंदे आहेत, इकडे आमचे महामुनी आहेत, इकडे आमचे जीवन गड आहेत, इकडे आमचे कटके बावडे ज्येष्ठ आमचे ठेकेदार गोकुळ बापू आहेत, आकाश या ठिकाणी आमचे मामटे आहेत, आमचे डॉक्टर मनोज शिंदे आहेत, आमचे संतोषाबा निगडे SP सदस्यपदी सभापती दोन्ही लागू आमचे मनोज पण आहे. त्यानंतर आमचे रामेश्वरचे अध्यक्ष अरुण आहेत, सावंत आहेत, आमचे पर्दे आहेत, पुढे आमचे पिंपळी गावचे वगैरे आमचे चिमू इंगळे खऱ्या अर्थानं जसं महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे तसं पूर्ण जनतेने महायुती सरकार निवडून दिलं. त्याच्यामुळं प्राजक्ता आपल्याला कुठं मांडण्याची गरज असणार नाही. आणि ही सगळी मंडळी महायुतीची आहेत. महायुतीमध्ये पुरंदरला जरी 2 नंबरचा भाव तरी राज्यात 1 नंबरचा भाव. त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर येऊन निश्चित त्या ठिकाणी आपण काम करू. पत्रकार म्हणजे खऱ्या अर्थानं एक पवित्र जबाबदारी आहे. सत्य शोधणं आणि ते समाजासमोर मांडणं एक पवित्र गोष्ट तुमच्या बरोबर त्या ठिकाणी होती.
आपण पाहतो समाजाचे 4 स्तंभ आहेत. त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळ असतं, त्याच्याबरोबर नियामक मंडळ असतं आणि पत्रकारिता आणि प्रशासन. या 4 गोष्टी ज्यावेळेस चांगल्या पद्धतीने चालतात त्यावेळेस सुसज्ज शासन स्वराज्य निर्माण होतं आणि चांगला कार्यकाळ त्या ठिकाणी जातो. तो तुम्ही 4था स्तंभ म्हणून फार मोठी जबाबदारी आणि जबाबदारी तुम्ही आजपर्यंत पूर्ण क्षमतेने तो कोण चुकतो हा न पाहता तो चुकला हे पाहून तुम्ही समाजासमोर मांडता, त्या चुका सोडवण्याचा प्रयत्न करता. तसं आम्ही सगळी मंडळी या क्षेत्रामध्ये राजकीय वारसा कमी होण्यासाठी कोणी पडद्यामागचे हिरो होते. जसं आम्ही आमच्या विशेष सभापती होते पण सभागृहात बसण्याची आम्हाला संधी नव्हती, आम्ही पडद्यामागत होतो. आमच्या रुपाली वहिनीची वडील आमदार होते, आजोबा त्यावेळेस अकॅडमी सभापती होती, पण या सगळ्या पाडद्यामागूनच काम करतो. आमचं जे दिदी म्हणले मी काय करत नव्हती तर सरांच्या पाठीमागे ह्या सगळं मॅनेज करत होत्या. त्याच्यामुळे सगळी काही ना काही थोडी पार्श्वभूमी आहे आणि माणिकची तर पार्श्वभूमी आहे पण त्यांनी सांगितली नाही, का सांगितलं नाही पुरोसर मला काही कळत नाही. त्यांच्या सौभाग्य होते आमच्या विद्यावहिनी एकत्रच्या उपसरपंच सांगायला पाहिजे होतं. कसं आहे माहिती आहे का माणिक सर, की ज्याची पत्नी राजकारणात पहिली ती त्याचा पती निश्चित येतो पुढं. त्यामुळे तुम्ही सौभाग्याला जास्त मान द्या, निश्चित तुम्हाला पुढे संधी अनेक चांगली मिळेल. सगळ्यांचं मनोगत एकदा झालं, निश्चित आपण चांगलं काम करू. आमच्या प्राधिकरणाने सांगितलं की मी बोलता बोलता बोलून गेली पण माझं एक राहून गेलं. सगळ्यांची तीच इच्छा आहे की पत्रकाराच्या ज्या अडचणी असतील त्या आमच्यापर्यंत सांगा, आम्ही त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्यांनी मला सांगितलं की माझं एक राहून गेलं. सगळ्यांची तुम्हाला सर्वांना विनंती की काही अडचणी असतील आम्ही आमच्या यथाशक्तीप्रमाणे शासकीय दरबारी असेल, वैयक्तिक दरबारी असेल त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सर्वांनी एक चांगला मोठे होण्याचा कार्यक्रम झाला, आम्हाला सर्वांना सन्मानित केलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये फार मोठा बदल होत आहे. विमानतळ येत आहे, IT पार्क येत आहे, लॉजिस्टिक पार्क येत आहे, गुणवत्ता पाणी येत आहे. झपाट्याने ह्या 10-15 वर्षामध्ये तालुका पूर्णपणे बदलणार. त्या बदल त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांचीच गरज त्या ठिकाणी सगळेच काम तेव्हा आपल्या आमदार आदरणीय लोकेश उतारे काम करतायत, संजय सर काम करतायत, बाबासाहेब काम करतायत, अशोक टिकोळे काम करतायत, गोगडे सर काम करतात, गंगाराम जंगाळे आहेत. ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करतायत. तर आम्ही सगळी मंडळी काम करतो. सगळ्यांच्या बरोबरीने काम करत असताना प्रत्येक आम्ही जे समाजाने निवडून दिलेले जे घटक आहेत हे आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी भूमिका घेतील, बजावतील आणि त्या ठिकाणी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. कालच परवा आम्हाला बियाणमध्ये फोन आला होता. आम्ही सुद्धा सांगितलं बाबा उद्याचं तालुक्याचं नेतृत्व तुमच्या हातामध्ये येणार सभापती म्हणून. तर एक 20 एकरची जागा एक चांगल्या प्रकारचं ऑलिम्पिक क्रीडांगण पुरंदरमध्ये उभं करण्याचा PMRDचा मानस आहे. त्याला जागा लागते तर म्हणजे तुमच्या भागामध्ये क्षेत्र आहे तर तुम्ही जर ते निश्चित केलं आणि दिलं तर एक 20 एकरामध्ये एक बालेवाडीचं चांगलं क्रीडांगण आपल्या जागा उभं राहील. त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी अलीकडचा भाग सुद्धा त्या ठिकाणी सुधरम होईल किंवा सुधरेल. कारण आपला औरंगाबाद बायपास त्या ठिकाणी जातोय, त्यानंतर आपली बुलेट ट्रेन जाते, 2 ट्रेनचा रेल्वे झाला आहे, मेट्रो येते. या सगळ्या गोष्टीतून तालुका घडत असताना ह्या सगळ्या आपल्या सर्वांची जबाबदारी आहे एक तालुक्याचं चांगलं वैभव निर्माण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. चुकीच्या कामाला थारा न देता चांगलं काम करू. एवढंच आपल्या सर्वांच्या वतीनं वाई देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. माझे बरोबर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर बरेच दिवस निवडणूक नव्हती आणि प्रशासन हा प्रकार होता. आता हे इलेक्शन आलेली प्रतिनिधी झालेले खूप खरे सारे प्रश्न आहेत आणि आता खरं तर नवीन प्रश्न येणार म्हणजे आता पाणी टंचाई आगामी काळात उन्हाळा आता सुरू झालेला आहे. म्हणजे अनेक प्रश्न आहेत, रोजगार हमी असते, पाणी टंचाई. आज खरं तर तुम्ही आणि पत्रकार म्हणजे पत्रकार आणि तुम्ही यांच्यामध्ये दुवा ग्रामसेवक म्हणून आपण त्यांना खरं तर निमंत्रण केलं होतं. तर त्यांनी त्यांची भूमिका काही थोडक्या शब्दात मांडावी. मी आबन साहेबांना विनंती करतो की तुम्ही शासनाचे थोडेसे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. 2 मिनिटं एक ग्रुप फोटो काढून आम्हाला आम्ही फोटो घेतो मग आभार म्हणतो. आज या ठिकाणी सासवड पत्रकार संघ यांनी सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला. त्याला आमच्या ग्रामसेवक संघटनेला इन्व्हाइट केला. त्याबद्दल मी सर्वप्रथम पत्रकार संघाचे आभार व्यक्त करतो. आत्तापर्यंत गेल्या 3-4 वर्षापर्यंत प्रशासनासोबत आम्ही ग्रामसेवक लोकांनी काम केलं. पण काम करत असताना जी गाडीला जी 2 चाकं जातात त्यातल्या एका चाकाची टाईम होऊन आम्हाला गावात राहिली.
आपण ज्या आता सर्व सदस्यांनी सांगितलं मला राजकीय वारसा आहे, कोणी काम केले, तर मला अभिमान वाटतो की मी आज ही जन्मभूमी आणि ही कर्मभूमी आहे, ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचा जन्म झाला. इथल्या मातीतला एक ढेकूळ जर पाण्यामध्ये टाकला तर त्याला रक्ताचा तवंग येईल, या पद्धतीने या मातीचा वारसा आहे. त्याचप्रमाणे आपण जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ जे म्हणतो त्याप्रमाणे आपले 8 सदस्य या पंचायत समितीचे आहेत आणि 4 शिलेदार त्यांच्यावरती वरच्या याच्यामध्ये आहेत. तर मी संघटनेच्या वतीने अशी सर्वांना ग्वाही देतो की आता इथून पुढेही जसं आम्ही मागं काम केलं तसं इथून पुढेही काम करू. फक्त काम करत असताना जसं यांनी सांगितलं तुमचं सर्वांचं सहकार्य असतंच आम्हाला, पण याही पुढे असंच राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद आठवते. एक ग्रुप फोटो संदीप आणि जगदीश खाली बसू देणार आणि मागचे उभे राहू आणि काही वेळात आपण कार्यक्रम संपवतो. या ठिकाणी आपल्या गटविकास अधिकारी सत्कार या ठिकाणी करावा. सारखा नको मध्ये आज खरं चौकोन पूर्ण झाला. पत्रकार, लोकप्रतिनिधी, प्रशासक मॅडम, खरं तर आपण अगदी थोडक्यात शुभेच्छा पण 2 मिनिटं शब्द आपण व्यक्त करायला केले. कारण आता खरं तर आपण समारोपाच्या दिशेने आलेलो आहे, तरी सुद्धा गटविकास अधिकारी या नात्याने आपण सर्व उपस्थितांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नवनिर्वाचित मान्य जिल्हा परिषद सदस्य, आपले डोळे भाऊ इंगे साहेब, दुर्गाडे ताई, त्यानंतर रुपाली बहिणी, त्याचबरोबर पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, सर्वच जे आपले नवनिर्वाचित सदस्य आहेत त्यांच्यासाठी खरं तर पत्रकार संघाच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याच्यात मला पण तुम्ही बोलवलंय त्याबद्दल खरं तर सर्वात पहिल्यांदा तुमचे मी आभार व्यक्त करते. आपले जे नवनिर्वाचित सदस्यांचा मी त्या दिवशी पंचायत समितीच्या वतीने पण आपण सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळेस पण एक गोष्ट आपण एक जबाबदारी, पालकत्वाची जबाबदारी त्यांच्यावरती नाविन्याने दिलेली आहे. त्या संदर्भात परत एकदा आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पण आठवण करून देते की आपण आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य आपलं अपेक्षित आहे. त्याचबरोबर पत्रकार संघाला पण एक विनंती करते, तुम्ही आज सन्मान नक्कीच आयोजित केला, एक चांगली गोष्ट आहे. प्रशासन आणि पत्रकारिता ही सोबत जर असेल, व्यवस्थित जर असेल तर त्या तालुक्याचा नक्कीच विकास होतो. ते आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिसतंय. पत्रकार संघाला पण माझी एक विनंती राहील की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जे अभियान चालू आहे त्याची VC आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर घेत होते, त्याच्यामुळे मला याला थोडंसं कार्यक्रमाला विलंब झाला. त्याच्या अनुषंगाने पण आपल्या तालुक्यातली जी पत्रकारिता आहे ती आम्हाला त्याच्यामध्ये मदतीची ठरावी. आपण असंच आमच्या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर असंच प्रेम करत राहावं अशी एक विनंती करते आणि थांबते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. केवळ राजस्व अभियान नाही, कुठलेही तुमचे पंचायत समिती उपक्रम असतील त्यात पत्रकार होण्याचा वाटा नक्कीच मोलाचा नाही. त्यानंतर मी सुधीर भाऊ गुरव आमचे सरकारचे माझे अध्यक्ष त्यांना आभारासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो. त्यानंतर चहापान होईल आणि आपला हा छोटेखानी कार्यक्रम नंतर संपते. आजच्या या कार्यक्रमासाठी पुरंदर पंचायत समिती आणि पुण्यातील जिल्हा परिषद या नवीन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सत्कार लातूर शहर पत्रकार संघाने केले आहे. आभाराचं एक थोडंसं काम माझ्याकडे आहे. तत्पूर्वी काही 2 गोष्टी सांगणार. मी 35-40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो.
आता आमचा योग इतका चांगला आहे. शासन नगरपालिका असो, पंचायत समिती असो, झेडपी असो, सगळेच एका पक्षाचे आहेत. विरोधी पक्ष भांडणारा करून नाही कोणाचा. आम्ही अतिशय अडचणीच्या काळात काम केलंय. इकडे जाधवराव होते, इकडे काँग्रेस होती, चंदूकाका होते, राष्ट्रवादी होती. सगळ्यांची दखल आमची सुद्धा उद्योग आहे. सगळे कुणाची बाबतीत छापायची कशी छापायची कळत नव्हतं. त्यात सुद्धा आम्ही बाहेर पडलोय. त्यावेळेला आम्हाला तसं काही त्रास होणार नाही. सगळे सत्ताधारी आहेत. हल्ली आमच्या काळात साक्षीदार होते की कुठं कुठं काय काय करायला लागत होतं. आज बातम्या आधी कुठं करण्याची सुरू झाला. असं रोजचं कार्यक्रम असायचा. यावेळी तसं काही होणार नाहीये. सगळे एका विचाराचे माहितीतले आहेत. आमची सहकार्य त्यांना पूर्ण राहील. तर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थित मान्यवरांचं आणि सरकारवरची लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असेल.